मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकाबाहेर खुलं गटार हे मृत्यूला आमंत्रण देणारं ठरतंय। गेल्या अनेक दिवसांपासून सायन स्थानकाच्या पश्चिम भागामध्ये मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गटारीचे एक झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे। संध्याकाळच्या अंधारात अनेक वेळा प्रवासी यामध्ये पडल्याच्याही घटना घडल्यात। मात्र या परिसरात पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। ठरताय मी मुंबईच्या सायन स्थानकाच्या अगदी पश्चिमेला असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय गेल्या कित्येक दिवसांपासून हे जे गटर आहे याचं झाकण हे तुटलेलं आहे आणि हा खुला गटर आहे। आणि मुख्य म्हणजे सकाळच्या सुमारास या ठिकाणी आणि जे कामकाजाचे तास असतात यावेळी मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते। दिवसा आणि रात्री देखील सायंकाळच्या रात्रीच्या काळोखात अनेकदा या खुल्या असणाऱ्या गटारमध्ये काही प्रवासी पडल्याच्या घटना आहेत। मात्र नेमकं स्थानिक प्रशासन या ठिकाणी कशाची वाट बघतंय हा प्रश्न उपस्थित होतोय। एकीकडे हा जर आपण बघितलं तर सध्या सायन पश्चिमेला स्थानकाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। नव्यानंच या ठिकाणी एक गेट ओपन करण्यात आलेलं आहे। नवं तिकीट बुकिंग कार्यालय देखील या ठिकाणी झालेलं आहे। मात्र त्या बाहेर आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत हे गटर येतंय आणि हे गटर अगदी खुलं आहे। याच ठिकाणावरनं दररोज हजारो प्रवासी रेल्वे पकडायला जात असतात मुंबईकर। आणि दुसरीकडे जर परिस्थिती बघितली तर इकडे या स्थानकाबाहेर घाणीचं साम्राज्य, अवैध पार्किंग हा सगळा प्रकार आहे। त्यामुळं याचा त्रास सगळ्या या ठिकाणावरनं ये-जा करणाऱ्या मुंबईकरांना होतोय। एकीकडे आपण जर बघितलं तर सायन स्थानक परिसरामध्ये सायन स्थानक पूर्व पश्चिमेचा जे पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे या मोठ्या प्रमाणात याच मार्गाचा वापर केला जातोय। आणि त्यातही आपण बघतोय की अशा पद्धतीनं घाणीचं साम्राज्य ठिकठिकाणी या वायरी पडलेल्या आहे आणि अशा ज्या वेगवेगळ्या कनेक्शनच्या वायरी फुटपाथवर आहे आणि दुसरीकडे फुटपाथवरच असणाऱ्या जो गटर आहे त्याचं झाकण उघडं आहे। हे फक्त आजची परिस्थिती नाही, आपण गेल्या अनेक दिवसांपासून हे बघितल्यानंतर हे दृश्य दाखवतोय आणि त्यामुळं नेमकं प्रशासन या ठिकाणी कुठल्या दुर्घटना होण्याची वाट बघतंय का हा प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।